जय श्री माताजी. श्री माताजींना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. आपण थोडंसं ताठ बसायचं योगी माणसासारखं. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे आणि आपण भक्तिपूर्वक श्री मातांना पाहायचं आहे. त्याचबरोबर लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती ठेवायचं आहे. म्हणजे श्री मातांच्याकडे बघत असताना आपल्या हृदयातून जी भक्ती जागृत होणार आहे, त्यातून व्हायब्रेशनची वाढ होणार आहे आपल्याला. यासाठी आपलं लक्ष व्हायब्रेशन्सवरती, हाताच्या बोटांच्यावरती ठेवायचं. अगदी सहजतेनं आपण श्री मातांना बघायचं, त्राटक करायचं नाही. सहजमध्ये अगदी भक्तिभावानं बघायचं आहे. आणि या भक्तीतूनच आपण ध्यानाच्या उच्च स्थितीला जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण श्रद्धेनं आपण श्री मातांना पाहूया. त्याचबरोबर आपलं चित्त हाताच्या बोटांच्यावरती. हे जे चैतन्य आहे ते श्री मातांच्याकडून येतंय. त्यामुळं श्री माताजी आपल्याला मार्गदर्शन करतात व्हायब्रेशनच्या रूपात. जसं आपल्याला व्हायब्रेशन्स येतील त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान येत जाईल. कारण परमेश्वर बोलतो ते परावाणीतून बोलतो. परावाणी म्हणजे चैतन्याची वाणी. आपल्यामध्ये 4 प्रकारच्या वाण्या आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी म्हणजे चैतन्याची वाणी. तीच वाणी पश्यंती आणि मध्यमा म्हणजे हृदयातून ती जाते, त्यावेळेला ती मध्यमा आणि पश्यंती होते. विशुद्धीमध्ये आल्यावर ती पश्यंती होते. मध्यमा हृदयामध्ये आल्यावर होते. आणि वैखरी तोंडातून बाहेर पडताना. म्हणजे असा त्या चैतन्याचा प्रवास असतो. म्हणजे त्याचं वाणीत रूपांतर झालं पाहिजे. आपण व्हायब्रेशन्स का खेचून घ्यायचं याचं कारण असं आहे, की श्री माताजी जे बोलतायत, ते परावाणीतून बोलतायत. आणि परावाणीतून म्हणजे चैतन्य जे येतंय श्री मातांच्याकडून ते फक्त खेचून घेण्याचं काम करायचं. हे खेचून घेत असताना त्याचं रूपांतर पश्यंती, मध्यमा आणि वैखरीच्या रूपात बाहेर पडतं ते. म्हणून नामस्मरण करत असताना देखील आपल्याला जप दिला जातो, नाम दिलं जातं. म्हणजे वैखरीतून आपण ते नामस्मरण करतो. जसं रामाचं नाव आहे, कृष्णाचं नाव आहे किंवा विठ्ठलाचं नाव आहे. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असं म्हणत जातो. परंतु हे नुसता वैखरीत आपण ठेवायचं नाही आहे. त्या वैखरीतून पश्यंती, मध्यमा आणि परावाणीपर्यंत त्याचं रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे ते फलद्रूप झालं नाम. म्हणजे तो नाम सिद्ध झाला. एखादा मंत्र सिद्ध करायचा आहे आपल्याला. समजा आपण एखादा मंत्र बोलतो मातांचं, रामाचा असू दे, कृष्णाचा असू दे किंवा आणखी कुठलाही. तो सिद्ध झालाय म्हणजे काय करायचं आहे? बीज मंत्र सिद्ध करायचं म्हणजे काय करायचं? तर ज्या वेळेला आपण तो नाम घेत असतो, त्यावेळेला त्या नामाबरोबर आपली भक्ती वाढत गेली पाहिजे, पहिली गोष्ट. आणि भक्ती वाढत असताना ते नाम घेतो आपण भक्तिपूर्वक आणि हळू-हळू काय होतं, तर त्या नामातून व्हायब्रेशन्स यायला चालू होतात. म्हणजे समजा आपण गायत्री मंत्र म्हणतोय. आता तो गायत्री मंत्र सिद्ध झालाय की नाही कसं ओळखायचं? तर गायत्री मंत्र म्हणत असताना समोर एखादी वस्तू ठेवायची आपण. समजा जल ठेवलं, पाणी ठेवलं आणि ते पाणी ठेवून आपण जर गायत्री मंत्र म्हटला, तर ते पाणी आपोआप त्यामध्ये
त्या मंत्राचा प्रभाव त्या पाण्यावरती पडतो. मग तो सिद्ध झालाय कसं ओळखायचं? तर त्या पाण्यातून व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होतात. आपण असं म्हटलं पाहिजे, की ते मंत्र आपण सिद्ध केला. असं सगळ्या मंत्राचं आहे. स्तोत्राचं देखील असंच आहे, की तो मंत्र म्हटल्यानंतर किंवा स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव होणं आवश्यक आहे. म्हणजे परावाणीची जाणीव होणं आवश्यक आहे. आपण तोंडी नुसता वैखरीतून मंत्र म्हणतो. जसं आपण पूजन करत असताना, मातांचं असू दे किंवा आणखी कुठलंही पूजन, हवन हे करत असताना आपण वैखरी वाणीतून ते करत असतो. मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो आणि त्यानंतर बाकीच्या कृती करतो. परंतु हे वैखरीतून आपण पश्चंता, मध्यमा आणि परावाणीपर्यंत जर आपण नाही पोहोचलो, ते सिद्ध नाही झालं, तर त्या पूजेला देखील काही अर्थ नाही. सर्टिफिकेट नाही. परमेश्वराचं सर्टिफिकेट पाहिजे ना, आपण जे करतोय त्याला. म्हणजे त्याचं सर्टिफिकेट म्हणजे काय? परावाणीतून त्यानं सर्टिफिकेट दिलं पाहिजे. म्हणजे व्हायब्रेशन्समधून आपल्याला सर्टिफिकेट दिलं पाहिजे, की आजची पूजा मान्य झालेली आहे. म्हणून आपण जे काही करतो सहजयोगामध्ये, मंत्र म्हणतो, बीज मंत्र म्हणतो किंवा स्तोत्र म्हणतो किंवा पूजन करत असतो. त्यावेळेला ते करत असताना त्यातून व्हायब्रेशनची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे. काहीही म्हणा आपण. कुठलंही स्तोत्र म्हणा. रामरक्षा म्हणू दे किंवा आपण हनुमानाचं स्तोत्र म्हणू दे किंवा भजन म्हणू दे. यातून आपल्याला परम चैतन्य येतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे म्हणत आहोत वैखरी वाणीतून त्याचं परावाणीपर्यंत रूपांतर झालंय की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि जर ते नाही जमलं तर हे केवळ कर्मकांड होणार आहे आपलं. तोंडी आपण म्हणतो नुसतं पूजन करतो, भटजी एखादा म्हणतो ना, मंत्र पुटपुटतो. झाली पूजा आपली. तासभर आपण पूजन करतो, झालं. पुढे काय होत नाही त्याचं वाटचाल. म्हणजे हे जे आहे, हे कळणं सहजयोग्याला अत्यंत गरजेचं आहे, की आम्ही सहजयोगामध्ये येतो त्यावेळेला चैतन्याची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे. कुठलंही कार्य करा सहजयोगाचं. व्हायब्रेशनची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. श्रीमातांची मान्यता त्याला असली पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. नंतर काही वेळेला आपण करतो पूजन हे करतो, परंतु लक्ष व्हायब्रेशन्सकडे नाहीये आपल्याला. परमेश्वराकडेच नाहीये. तर ते पूजन करण्यात काय अर्थ आहे? किंवा गणेश अथर्व शीर्ष आम्ही म्हणतो. नुसताच पुटपुटतो, तोंडाने म्हणतो. काही जण पुटपुटतात असं. ते चुकीचं आहे. मोठ्यानंच म्हटलं पाहिजे आहे कुठलाही स्तोत्र मंत्र. आणि ज्यावेळी तो मंत्र म्हणतो त्यावेळेला कसं होतं, की नुसतं आपण मंत्र म्हटलो बाबा, काही जण भरपूर वेळा म्हणतात ते 7-8 वेळा गणेश अथर्व शीर्ष बोलतात. काही हरकत नाही. परंतु हे म्हणत असताना आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव होते की नाही हे बघायला पाहिजे का नको? हे जर नाही बघितलं आपण, तर ते केवळ कर्मकांड होऊनच राहणार आहे आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या चक्रावरती होणार आहे. म्हणजे जे चक्र सुटायला पाहिजे किंवा ज्या चक्रावरती देवी देवता विराजमान होणार आहेत, ते प्रसन्न होणार आहेत आणि चैतन्य उत्सर्जित करणार आहेत, त्या ठिकाणी ती देवता नाराज होऊन जाते. कारण आपलं चित्त त्या चैतन्याकडे नाही. परमेश्वर परावाणीतून बोलतो की नाही. मग परावाणीची भाषा आम्हाला का नाही समजत? श्री मातांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला श्रीमातांनी समजावून सांगितलेल्या असताना आमचं चित्त व्हायब्रेशन्सकडे का नाही जात? मग सहजयोगामध्ये आम्ही कशासाठी आलो? का नुसतं भटजीसारखं पूजन करायला आलोय? का भटजीसारखं नुसतं हवन करायचं? का भटजीसारखं नुसता मंत्र पुटपुटायचे, स्तोत्र म्हणायची, बस झालं पूजन. याला काहीच अर्थ नाही. पूजा करत असताना आपल्याला व्हायब्रेशन्स येणं आवश्यक आहे. भलं साधी पूजा असू दे, फुलांची पूजा असू दे. आम्ही काही वेळेला फुलांची पूजा करतो, भक्तिपूर्वक, श्रद्धापूर्वक. परंतु हे करत असताना त्यामधून आपली भक्ती किती बाहेर येते, किती आपण सात्विक आहोत किंवा किती भक्तीनं आपण मातांचं पूजन करतो आणि किती व्हायब्रेशन्स त्यातून येत आहेत, हे ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर झगमग झगमग करून वर पुढचं नुसता बघायचं आहे. दिसायला नुसता अगदी झगमगीत दिसतंय पुढचं सगळं फोटो वगैरे ठेवलेला आहे. सगळं अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे. परंतु व्हायब्रेशन्सच नाही तर त्याला अर्थ नाहीये. हे सगळं भौतिकतेतलं झालं. परमेश्वराला हेच मान्य असतं, की
आपलं हृदय किती स्वच्छ आहे हे परमेश्वर बघत असतो. परमेश्वराचं मोजमाप करण्याचं यंत्र वेगळं आहे. तो हे सर्व बघत नाही. जसं आपण आता साकार स्वरूपात देखील आपण माताजी ज्यावेळी येतो त्यावेळेला देखील आपण भरपूर डेकोरेशन वगैरे करतो. माताजी काही वेळेला बघतात, काही वेळेला नसतं लक्ष. हे आपल्यासाठी आहे. आपण ते चांगलं दिसावं किंवा श्री मातांची पूजा भव्य दिव्य व्हावी म्हणून ते करत होतो आणि ते योग्य होतं. काही हरकत नव्हती. परंतु या सर्वातून आपल्याला हेच घ्यायचं आहे, की व्हायब्रेशनची जाणीव सगळ्यात होणं महत्वाचं आहे. आपण जे काही कराल सहयोगामध्ये, जे काही डेकोरेशन आम्ही करू, जी काही फुलांची माळ आम्ही तयार करू किंवा जे काय होम हवन किंवा पूजन करू श्री मातांचं, ते पूर्णपणे भक्तीनं करू. त्याला व्हायब्रेशन्स याव्यात. जे काय आपण एखादं फूल जरी श्री माताईनं वाहिलं, तर त्या फुलातून सुगंध आणि चैतन्य निर्माण झालं पाहिजे. म्हणजे एवढं भक्ती आपली असेल, तरच व्हायब्रेशनची जाणीव होणार आहे आणि परावाणीपर्यंत आम्ही उतरणार आहोत. ही वाणी आम्हाला समजणार आहे. म्हणजे सहजयोगात आम्ही कशासाठी आलो, तर आम्ही आत्म्याला प्राप्त करण्यासाठी. आत्मा कशासाठी मिळवायचा आहे, तर तो परमात्म्याला मिळवण्यासाठी किंवा तो परमात्म्याला प्राप्ती करून घ्यायची आहे आम्हाला. जोपर्यंत आम्ही आत्म्याची जाणीव करून घेत नाही, तोपर्यंत परमात्मा काय आहे हे समजणार नाही आपल्याला. जसं सर्व धर्मामध्ये सांगितलेलं आहे. जसं जैन धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे, की त्यांच्यामध्ये आत्म्याविषयी जास्त सांगितलेलं आहे. भगवान महावीरांनी पण सांगितले, की तुम्ही आत्मा आहे. तुम्ही आत्म्याला जाणलं पाहिजे. त्यांनी शरीराला धिक्कारलं. म्हणजे मृत्यू जरी आला तरी मृत्यू महोत्सव करतात त्यांच्यामध्ये. कारण मृत्यू हा येणारच आहे शरीराला. परंतु शरीर नष्ट होणार आहे, तू आत्मा आहेस याची जाणीव आपल्याला होण्यासाठी काही मंत्र आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये भगवान महावीरांनी जे सांगितलेलं आहे, की मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यायची. जोपर्यंत आपण आत्म्याला जाणणार नाही, तोपर्यंत आपण परमात्म्याला जाणणार नाही. हे त्यांना चांगलं माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलंय, की परमेश्वराविषयी काही सुद्धा बोलले नाहीत त्याने. ते फक्त आत्म्याविषयी बोलले. कारण त्यांना माहिती होती, की मनुष्याची बुद्धी उलटी आहे. त्याला जर सरळ सांगितले, की बाबा परमात्म्याशी प्राप्ती तुला करून घ्यायची आहे, तर त्याला ते मान्य झालं नसतं. म्हणून आधी आत्म्याविषयी सांगितलं, स्वतःविषयी. आपण हे शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत आणि आत्म्याला जाणण्यासाठी जे काय करावं लागेल आपल्याला, ते करावंच लागेल. त्यासाठी कठोर परिश्रम किंवा कठोर तप त्यांनी स्वतः केलं. इतर मानवजातीसाठी त्यांनी सांगितलेलं नाहीये. ते साधा सोपा उपाय आहे त्याच्यामध्ये. परंतु त्यामध्ये प्रत्येकाने आपला धर्म अगदी क्लिष्ट करून घेतला. म्हणजे खाण्यापिण्यापासून अगदी संपूर्ण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत सगळं अवघड करून घेतलं, की असं वाटलं पाहिजे, की हा धर्म अगदी म्हणजे रडगाणं गाणार आहे. असं वाटलं पाहिजे. म्हणजे कुणी हा धर्म स्वीकारणार देखील नाही. बौद्ध धर्माची पण तीच तऱ्हा. सर्व धर्माची तीच तऱ्हा झाली, की आत्म्याला जाणायचं कसं? जोपर्यंत शरीराला आपण त्रास देत नाही, तोपर्यंत आम्ही आत्म्याला जाणू शकत नाही, असं प्रत्येकाला वाटू लागलं. परंतु हे बरोबर विपरीत आहे ना. जर आपलं शरीर व्यवस्थित आहे, तर आमचा आत्मा व्यवस्थितरित्या समजतो आम्हाला. समजा आपल्याला सांगितलं, की नाही 21 दिवस उपवास करायचा आहे आणि परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे. तर आपल्याला ते जमणार नाही. कारण शरीर आपलं व्यवस्थित असेल, संतुलित असेल, तरच आपण परमात्म्याचं नामस्मरण करू शकतो. जर शरीर व्यवस्थित नाही, खंगला असेल किंवा कुठला आजार असेल आपल्याला, तर त्या व्यक्तीला नाम घे म्हटलं किंवा ध्यान कर म्हटलं, तर त्याला ते जमणार नाही. म्हणून शरीर संतुलित असणं अत्यंत आवश्यक होतं. मग महावीरांनी देखील तेच सांगितलंय. सम्यक ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. सम्यक ज्ञान पाहिजे आपल्याला, सम्यक चरित्र पाहिजे आहे. म्हणजे काय पाहिजे आहे? सम्यक म्हणजे काय? संतुलन. संतुलित ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. म्हणजे त्याप्रमाणेच त्यांनी सांगितलं, की आपलं खानपीन कसं असायला पाहिजे. आपण थोडंसं उपवास शरीरासाठी करू शकतो. परमात्म्यासाठी आपण
उपवास करायचा नाही. जर आम्हाला आत्म्याची प्राप्त करायचं असेल, तर थोडंसं खाणपिण्याकडे लक्ष कमी करावं लागतं, हे खरं. कारण खाण्याकडेच जर लक्ष असेल, तर आत्म्याकडे लक्ष कधी जाणार? आपण संतुलनामध्ये खाणं असलं पाहिजे. बरं, त्याग करायचा आहे आपल्याला, परंतु तो त्याग आतून केला पाहिजे. कारण महावीर जे होते, ते क्षत्रिय होते आणि क्षत्रियांच्यामध्ये अगदी शिकार करून वगैरे सगळं खात असत ते. त्यांच्यामध्ये होतं तसं. परंतु त्यानंतर काय झालं, की यज्ञामध्ये खूप बळी दिले जायचे. प्राण्यांचे बळी दिले जात होते. मग त्यांना सांगावं लागलं, की बाबा हे एवढं सगळं करू नका, प्राणी हत्या करू नका. मग त्यामध्ये अहिंसा हे तत्व जन्म घेतलं त्यातून. सत्य आणि अहिंसा या 2 गोष्टी महावीरांनी अगदी म्हणजे पूर्णपणे सांगितल्या गेल्या. परंतु त्याचा अतिरेक करायचा नाही. ज्यावेळेला जे सांगितलं त्यावेळेला ते खरं होतं, की अतिरेक होत होता लोकांचा, की एका कडेला एखादी गोष्ट किंवा एखादं तत्व जर समोर आलं, तर मानवाची बुद्धी अशी आहे, की त्याचा अतिरेक करायचा. म्हणजे संतुलन ठेवायचंच नाहीये. प्राणी मारायचे तर एवढे मारायचे, की पार सगळं नष्ट झालं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये देखील संतुलन असणं आवश्यक आहे. खाणपिण्यामध्ये संतुलन असायला पाहिजे. ज्या गोष्टी आपण करतो, त्यामध्ये संतुलन असेल तरच आम्ही आत्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. कारण महावीरांचं जे स्थान आहे ते आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे लेफ्ट साइडला आहे. म्हणजे डाव्या बाजूला जे काळभैरव आहेत, ते काळभैरव म्हणजेच पुढे भगवान महावीरांचं अवतरण झालं. महावीर आणि बुद्ध हे तिघांनी म्हणजे दोघांनी पण समकालीन समकालीन होते. म्हणजे बुद्धांनी पण तेच सांगितलेलं आहे आणि महावीरांचं देखील उपदेश थोडक्यात तसाच आहे. बुद्धांनी स्वर्गाचं वर्णन केलं. महावीरांनी रौरव नरकाचं वर्णन केलं. कारण बुद्ध स्वर्गाच्या द्वारावरती आहेत, राइट साइडला आहेत. आपल्या शरीराच्या पिंगला नाडीवरती आहेत. आणि महावीर जे आहेत ते डाव्या नाडीवरती कार्य करतायत. म्हणजे डाव्या बाजूला नरक आहे. म्हणजे त्यांनी नरकाच्या द्वारावरती उभे आहेत. कोणीही नरकामध्ये जाऊ नये यासाठी त्यांनी रौरव नरकाचं वर्णन केलं. हे संपूर्ण तत्वार्थ सूत्र म्हणून एक पुस्तक आहे त्यांच्यामध्ये. तर त्या पुस्तकामध्ये हे सर्व ज्ञान आहे. त्यामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती महावीरांनी सांगितली. केवल ज्ञान म्हणजे काय? हेच ब्रह्मज्ञान, की आपल्या हाताच्या बोटावरती जे समजतं ना आपल्याला हे ज्ञान, त्याला केवल ज्ञान म्हटलेलं आहे. त्यालाच ब्रह्मज्ञान असंही म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे काही केवल ज्ञान आहे, या ज्ञानातून आपण असं समजू शकतो, की आत्मा कशा प्रकारे आहे, त्याचं स्पंदन काय, त्याचं स्फुरण काय, तो कशा प्रकारे वर येतो, कुंडलिनी म्हणजे काय, याचं सगळं वर्णन किंवा त्याचं सगळं ज्ञान या केवल ज्ञानामध्ये होतं आपल्याला. म्हणून पार्श्वनाथ पार्श्वनाथ म्हणून 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यामध्ये पार्श्वनाथ किंवा आदिनाथ सगळ्यात सुरुवातीचे वृषभनाथ, आदिनाथ. तर आदिनाथ म्हणजे काय? तर शिव. आदी म्हणजे शिव, आदिपुरुष म्हणजे शिव म्हणतात आपल्यामध्ये. आणि त्यांच्या डोक्यावरती जसं पार्श्वनाथ आहे, तर त्यांच्या डोक्यावरती नाग आहे. नागाचा फणा वगैरे दाखवतात. ती चित्र आहे किंवा ती मूर्ती आहे. तर ते म्हणजे काय? शिवच आहेत ना. कारण शिवांच्या गळ्यामध्ये नाग, डोक्यावरती नाग असतो. म्हणजे ते एक प्रतिकात्मक आहे. ज्यावेळेला कुंडलिनीची शक्ती जागृत होते, की मनुष्यामध्ये किंवा संतांच्यामध्ये ज्यावेळी कुंडलिनीचे जागरण होतं, ती कुंडलिनी म्हणजे काय? नागच आहे ना तो. आणि त्याची जागृती झाल्यानंतर ते शिवपद आपल्याला प्राप्त होतं, आत्मतत्व प्राप्त होतं. म्हणून त्यांनी ध्यानाविषयी, आत्म्याविषयी जास्त सांगितलं, शिवतत्वाविषयी सांगितलं. बाकीच्या सर्व गोष्टींच्या मध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जसं येशू ख्रिस्तानी सांगितले, की ज्यावेळेला आम्हाला मोक्षाच्या द्वाराला जायचं आहे किंवा परमेश्वराच्या राज्यात जायचं आहे, त्यावेळेला आपण अबोध बालकासारखा असायला पाहिजे. बघा, अबोध बालक कसं असतं? ते नग्न असतं. जसं आता महावीरांनी सांगितले, की ती नग्न अवस्थेत त्यांना दाखवलेलं आहे, की नग्न म्हणजे दिगंबर अवस्था आहे त्यांची. तर दिगंबर अवस्था याचा अर्थ असा आहे, की ज्यावेळेला तुम्हाला मोक्ष प्राप्ती करायची किंवा तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता, त्यावेळेला तुम्ही एखाद्या लहान बालकासारखं होता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लहान बालक नागडं झालं काय, कपडे घातले, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. ही जी अवस्था आहे, ही जी अवस्था आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ती स्थिती प्राप्त होते, म्हणून त्यांना नग्न अवस्थेत दाखवलं गेलेलं आहे. परंतु आजकालच्या जगामध्ये
आपण ही स्थिती प्राप्त करून घेऊ शकत नाही. केवळ सहजयोगामध्ये ही स्थिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. कारण यामध्ये सहज, साधा, सोपा मार्ग सांगितलेला आहे कुंडलिनीचा. श्री मातांच्या कृपेमुळेच आपल्याला महावीर म्हणजे काय आहेत हे समजतं, बुद्ध म्हणजे काय आहेत हे कळतं आणि येशू ख्रिस्त म्हणजे काय आहेत हे समजतं. सर्व धर्म ग्रंथाचा सार म्हणजे सहजयोग आहे हे आपल्याला समजतं. म्हणून प्रत्येकाने सहजयोग करावा, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण सहजयोग हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे. सर्व ज्या देवी देवता आहेत ते आपल्या आतमध्येच आहेत, चक्रावरतीच आहेत आणि त्याची जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही तोपर्यंत बाह्यातला कुठलाही धर्म करून काहीही उपयोग होत नाही. माणसाचं उलटं नुकसानच होतं. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आणि सहजयोग करून आत्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आता आपण श्री मातांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. श्री मातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत बोटावरती, त्या आपण आतमध्ये खेचून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा, आतमध्ये ज्या नसा आहेत, बोटांच्या आतमध्ये नसा आहेत, या नसामधून चैतन्य खेचून घेतोय आपण. खेचणं फार महत्वाचं आहे. याला केवल ज्ञान म्हणतात. हे समजतं आम्हाला की हाताच्या बोटावरती खरोखर व्हायब्रेशन्स येत आहेत. परमात्म्याची प्राप्ती झाली, आत्म्याला आपण जाणलं की हे केवळ ज्ञान प्राप्त होतं महावीरांच्या भाषेमध्ये. तसंच ज्या वेळेला आम्ही ध्यान धारणा करतो त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं त्यांनी की कर्माची निर्जरा झाली पाहिजे आहे. बऱ्याच लोकांना कळत नाही ती कर्माची निर्जरा म्हणजे काय. म्हणजे आपले जे कर्म आहेत, पूर्वजन्माच्या कर्मामुळे आपण सुख आणि दुःख भोगत असतो. ज्या वेळेला आपले कर्म संपुष्टात येते त्यावेळेला आपण त्या परमात्म्याच्या साम्राज्यात जातो. आता हे कर्म कसं संपवायचं किंवा या कर्माची निर्जरा कशी करायची हे सांगितलेलं आहे. फार मोठं तत्व आहे ते. म्हणजे ज्या वेळेला आम्ही ध्यानाच्या अवस्थेत जातो, ज्यावेळेला समजा आपली कुंडलिनी जागृत झाली आणि ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ज्यावेळी शस्त्राच्या वर येते त्याबरोबर आपलं जे संचित कर्म आहे ते कर्म देखील वर येतं. बघा, म्हणजे कुंडलिनी म्हणजे काय, टेप रेकॉर्डर आहे. कुंडलिनी म्हणजे काय, टेप रेकॉर्डर आहे. याच्यामध्ये आपण किती जन्म घेतले, त्यामध्ये काय आपण कर्म केलं, चांगलं वाईट, ते सगळं या कुंडलिनीमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. बघा, आणि ज्या वेळेला ही शक्ती जागृत होते आणि शस्त्राच्या वर येते त्याबरोबर ही कर्म देखील वर येतात. आणि काय होतं, तर हे जे कर्म आहे पूर्वजन्माचं किंवा आत्ताचं, तर हे कर्म आपण भोगून संपवावे लागतात. काही जणांना असं वाटतं की मी तर सहजयोगामध्ये आलो, शस्त्राच्या वर ध्यान करतो, रोज अमकं करतो, मीठ पाणी करतो, तरी मला त्रास का होतो, असं त्यांना म्हणतो. आपण म्हणतो की सहजयोगात आल्यावर सगळं काही ठीक होतं. बरोबरच आहे. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्या पूर्वजन्माचं जे कर्म आहे ते परमात्मा आपल्याला त्यापासून मुक्ती देत आहे. म्हणजे ही कुंडलिनी जी वर येते ना, त्याबरोबर जे कर्म येतं आपलं भूतकाळातलं, भविष्यकाळातलं किंवा मागचं 7 पिढ्यामधलं जे आपलं कर्म असेल, 14 म्हणा, तर जे कर्म वाईट आहे ते देखील वर येतं आणि चांगलं जे आहे ते पण वर येतं. त्याबरोबर चांगलं आणि वाईट आपण भोगावं लागतं ते. मग हे कर्माची निर्जरा कशी करायची? तर आपण मीठ पाण्यामध्ये बसावं लागतं त्यासाठी. कर्माच्या निर्जरेसाठी किंवा आपले कर्म लवकर संपावेत, या कर्मातून आपण मुक्त व्हावं आणि अकर्मामध्ये आपण ज्यावेळेला उतरतो त्यावेळेला कर्म शिल्लक राहतंय, त्या कर्माची निर्जरा होते. त्याला कर्माची निर्जरा म्हणायची. आणि आपण मध्यात आल्यानंतर संतुलनात वर्तमान काळमध्ये आलो की कर्मच करत नाही, अकर्मात उतरतो. कारण श्री माताजी आपली सर्व कर्म ओढून घेत आहेत वर. म्हणून शस्त्राच्या वरती आपण कायम राहायचं आणि जी काय कर्म आहेत ती परमेश्वराच्या चरणाशी जातात. म्हणून श्रीकृष्णाने काय सांगितलं, तुम्ही जे काय कराल ते माझ्या चरणाशी ठेवा. बरं वाईट चांगलं काय असेल ते,
तरच त्याचा हिसाब किताब ते करत असतात. म्हणून आपण फक्त कर्तव्य करायचं, भावनेमध्ये अडकायचं नाही. जर भावनेत अडकलो तर कर्म केलं आपण, भूतकाळामध्ये गेलो. म्हणून वर्तमान काळमध्ये राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि महावीरांनी देखील तेच सांगितलेलं आहे, की आपण मध्य मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. आपण जाणलं पाहिजे. जैन म्हणजे काय? जाणणे. जो आत्म्याला जाणतो तो जैन. सरळ गणित आहे. त्यामुळे त्यांनी आत्म्याविषयी जे सांगितलं ते खरोखरच योग्य होतं आणि त्यामुळे आपण जर आत्म्याला जाणला तर शेवटी परमात्म्याला आपण जाणू शकतो. हे श्रीमातांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण कार्य करत असतो. आता ज्या काही व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून येत आहेत, ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून. खेचलेल्या व्हायब्रेशन्स मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचे आहेत आपल्याला. दोन्ही हाताच्या एकसारखे. बघा, जाणवतात? थंडगार चैतन्य लहरी खेचायच्या. खेचणं फार महत्वाचं आहे. चुंबक आहे ते. ध्यानाच्या सुरुवातीला आपण हेच करावं लागतं. डायरेक्ट ध्यानामध्ये कधी जायचं नाही. स्टेप बाय स्टेप गेला तर कुंडलिनी शस्त्राच्या वरती टिकून राहते, नाहीतर पटकन परत खाली येते. म्हणून या पद्धतीनं जायचं. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा. कुंडलिनी चढवायचे. उजव्या हातानं कुंडलिनी आपण वरती उचलायची. बघा, लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं, शिस्तीत घ्यायचं. म्हणजे आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. बघा, शिस्तीत शिस्तीत वर घ्यायची कुंडलिनी. शस्त्राच्या वर आली, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत वर घ्यायची. हाताबरोबर जाणवते, हालचाल जाणवते, पाठीच्या मणक्यातून पुढून सगळं कळतं, ते जाणवतं. लक्ष पाहिजे. बरोबर. आता 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत घ्यायचं. सहजयोगाचं कार्य शिस्तीत आहे. गडबड करायची नाही. कळलं पाहिजे व्हायब्रेशन्स म्हणजे काय, कुंडलिनी म्हणजे काय, ती कशी वर येते समजणं आवश्यक आहे. भरभर करून काही कळत नाही. 3 गाठी मारतोय वर आपण. बघा, वर काढतोय, एक गाठ मारतोय. वर काढतोय कुंडलिनीला, आणखी एक गाठ मारतोय. वर काढतोय, आणखी एक गाठ. 3 गाठी झाल्या. बघा, वर काढल्यानंतर कुंडलिनी वर आली का बघायची थोडा वेळ. वरती राहिली का ती, हे महत्वाचं आहे. हाताबरोबर ती वर येते. आता तिला वरती बांधली. हा, आता कवच घ्यायचं. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. 7 वेळा घ्यायचं. लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाही. जे कवच तयार होते त्या कवचाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं. शिस्तीत घ्यायचं, गडबड करायची नाही. शिस्तीत घ्यायचं. कवच झालं पाहिजे. या कवचामध्ये आपल्याला सुरक्षित राहायचं आहे. म्हणून हे कवच जाणवलं पाहिजे की आम्ही सुरक्षित आहोत. कुठलाही व्हायरस, कुठली निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. हे भेदून तेवढं आपण कवच स्ट्रॉंग घ्यायचं, मजबूत घ्यायचं. आणि डोक्यावरून हात गेला की बरोबर होतं ते. शस्त्रावरून हात गेला पाहिजे. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. व्हायब्रेशन्स त्याच्यापेक्षा जास्त जाणवतील आपल्याला. आणि जे कवच आपण घेतलं त्या कवचाकडे थोडं लक्ष देऊया. बघा, जाणवते का बघायचं कवच. आणि व्हायब्रेशन्स पण हातावरती. ट्रिमेंडस व्हायब्रेशन्स, म्हणजे भरपूर प्रमाणात व्हायब्रेशन्स येतात कवच घेतल्यानंतर. कारण व्हायब्रेशन्स वरती लक्ष दिलात तरच आपल्याला व्हायब्रेशन समजणार आहेत. नाहीतर ह्या गोष्टी जर भरभर केल्या तर काय करणार आहे आपल्याला. म्हणून शिस्तीत करायचं कार्य. गणेशाचं कार्य कसं शिस्तीत आहे. ठीक आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. उजवा हात हृदयावरती. करायचं काय बघा, आपलं स्थूल शरीर आपण पाहतोय. बसलोय आपण, हात ठेवलेला आहे, हे स्थूल झालं. सूक्ष्म देह म्हणजे आपला आत्मा, म्हणजे तो आपल्या हृदयामध्ये आणायचा. म्हणजे त्यालाही हात पाय डोकं सगळं आहे.
तो सूक्ष्म देह तयार करून हृदयामध्ये आणायचा, चैतन्याचा गोळा, पुतळा. बघा, तो मी आहे. अंतराळी ठेवायचं त्याला हृदयात. अंतराळी आपण बसलोय हे कळलं पाहिजे. अंतराळी झालो आपण. हृदयामध्ये आहे ना. आणि मग म्हणूया आपण, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मग म्हणू शकतो, हे शरीर, मन, बुद्धी, अहंकार काही नाही आहे मी, फक्त आत्मा आहे. कारण जाणवलं मला आत्मा आहे ते. हा सूक्ष्म देह माझ्या हृदयात, तो मी आहे, तो मी शिव, तो मी आत्मा आहे. आणि त्याचंच ध्यान करायचं आहे आपल्याला. हेच किती महत्वाचं आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. संतांनी जे लिहून ठेवलं ते बरोबरच आहे. ही संपदा जी आहे ती आपल्या आतमध्येच आहे. बाहेर कुठं आपण शोधायला लागलो त्याला आनंद? बाहेरचा आनंद क्षणिक आहे. आतील आनंद जो आहे तो निरानंद, अनंत कालापर्यंत आपल्याला तो मिळणार आहे. म्हणून त्याची प्राप्ती झाली पाहिजे ना. तो सूक्ष्म आत्मा मी आहे, शुद्ध आत्मा. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. बघा, त्याची छोटी प्रतिकृती आपण हृदयामध्ये घेतली, आपल्या स्थूल देहाचीच. हात, पाय, डोकं सगळं हलते की नाही हृदयामध्ये, ते बघा, हलवायचं, ते हलवून बघायचं किती सूक्ष्म आहे ते. कळलं पाहिजे ना आपल्याला. मी आत्मा आहे, मग म्हणू शकतो. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला आणि म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तीनं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं. हात दाबून शिस्तीत फिरवतोय तिकडे लक्ष देऊन म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता तोच हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर उचलायचा. थोडासा वर खाली करून बघायचं, टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का? थोडासा मागे पुढे करून बघायचा आहे. थोडासा गोल फिरवून बघायचा आहे, की जेणेकरून कुंडलिनी आपली सहस्त्रारच्या वरती जाणवावी, चैतन्याच्या रूपात, हवेच्या रूपात, वायू तत्वाच्या रूपात. हात खाली घेऊया, चित्तानं बघूया, आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? चित्तानं बघायचं, सहज मध्ये. काही करायला लागत नाही, कुठला मंत्र नाही, कुठला जप नाही, काही नाही, फक्त ती आत्म्याची स्थिती. जसं ध्यान, आम्ही तर ध्यानाला बसलोय, शरीर स्थिर ठेवलेलं आहे, लक्ष आत्म्याकडे पाहिजे, सहस्त्रारच्या वरती आहे. काही जणांचं असतं, बसतात ते, परंतु लक्ष भलतीकडेच असतं, त्याचा उपयोग होत नाही. आपण ध्यान करायचं तर स्वतःशी प्रामाणिक राहून करायचं, विचाराच्या मागे धावायचं नाही. येतात विचार, त्या विचाराच्या मागे धावायचं नाही, परत त्याला ओढून सहस्त्रारच्या वर लावायचं. ही तपश्चर्या आपल्याला केलीच पाहिजे, महत्वाचं आहे ते. लक्ष सहस्त्रारच्या वर आहे, बघायचं किती वर जातं ते, खरोखर किती वरती फोर्सने जातं ते बघायचं. जर आपली सर्व चक्र साफ असतील तर फास्ट मध्ये कुंडलिनी अगदी स्पीड न वर येते. म्हणजे काही वेळेला व्हायब्रेशनचा फोर्स असतो, आपल्याला वाटतं अरे एवढ्या व्हायब्रेशन, पंख्याचा वारा जसा येतो तशा व्हायब्रेशन्स काही वेळेला जाणवतात. टाळूतून पण एकदम फोर्सनी कुंडलिनी वर आले, असं गार असं वाटतं. त्यावेळेला आपली कुंडलिनी प्रसन्न झालेली असते आपल्यावर आणि ती प्रसन्न होऊन वर येते, म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो.
हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून ती प्रसन्न होऊन वर आली की नाही ते पाहायचं आहे. किती शांत, स्तब्धता, आनंद, समाधान मिळतं आपल्याला. म्हणजे ध्यानातून आनंद मिळाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तृप्ती मिळायला पाहिजे. त्या ध्यानाचं तेज चेहऱ्यावरती विलसलं पाहिजे, दिसून आलं पाहिजे. चेहऱ्यावरती व्हायब्रेशन्स दिसून आल्या पाहिजे, चमक. कारण तेज आहे, ते चमकतं, ते सूर्यासारखं. सहस्त्रारच्या वर लक्ष आहे आपलं. आत्म्याकडे लक्ष आहे, सहस्त्रारच्या वर. कारण आत्मा हृदयात राहतो, परंतु बसायची जागा सहस्त्रारमध्ये आहे तिची. किंवा सहस्त्रारमधून ब्रह्मरंध्रातून तो मुक्त झाला की आत्मा मुक्त झाला, तो ब्रह्मरंध्रातून गेला पाहिजे. माणसाच्या देहामध्ये 10 द्वार आहेत. 10 द्वार आहेत, तसं 9 आहेत. 9 द्वार आहेत. नाक, कान, डोळे, तोंड हे सगळे मिळून 9 द्वार आहेत. आणि 10वं द्वार म्हणजे सहस्त्रार किंवा ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे. ज्या वेळेला आम्हाला मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल, आता काही जण म्हणतात की महावीर पण मोक्षाला गेले. मोक्षाची प्राप्ती व्हायची असेल तर सहस्त्रारमधून आपल्याला वर यावं लागतं, ब्रह्मरंध्रातून वर यावं लागतं. माणसाचा जीव ब्रह्मरंध्रातून गेला तर तो मोक्षास गेला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण मोक्षास कोण जातं? ज्याला ज्ञान प्राप्ती होते, ज्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो, त्यालाच मोक्ष मिळू शकतो. म्हणून पूर्वीच्या काळी तपश्चर्या करत असत, भरपूर तपश्चर्या करायची. शरीराला अगदी त्रास देऊन आत्म्याकडे लक्ष द्यायला लावायचं आणि तो आत्मा योगाने ब्रह्मरंध्रातून बाहेर काढायचं. त्याला परकाया प्रवेश म्हणायची पूर्वीच्या काळी. जसं आदिगुरु शंकराचार्यांनी पहिला केलं, की आपल्या देहातून ते स्वतः बाहेर येऊन दुसऱ्याच्या देहामध्ये पण प्रवेश करू शकत असत. त्याला परकाया प्रवेश म्हणायचं. त्यानंतर अलीकडे म्हटलं तर साईनाथांनी देखील हा प्रयोग केला. ते तर योगीच होते. स्वतःचा देह सोडून 3 दिवस ते बाहेर होते. म्हणजे देह सांभाळायला लागत होता. 3 दिवस देह त्यांच्या भक्तांनी सांभाळला. तिसऱ्या दिवशी ते परत आले. म्हणजे देहामध्ये परत येऊ शकतो. याचा अर्थच असा आहे की मोक्षाला जाणे म्हणजे ब्रह्मरंध्रातून आपण ज्या वेळेला जातो बाहेर, पण त्यावेळेला कळायला पाहिजे हे शरीर म्हणजे मी नाही आहे, मी आत्मा आहे. म्हणजे सुरुवातीला आत्मज्ञान झाल्याशिवाय परमात्म्याचं ज्ञान आपल्याला मिळत नाही. म्हणून आत्म्याकडे लक्ष देणं, कुंडलिनी कायम सहस्त्रारच्या वर ठेवलं की मग आपल्याला आत्म्याचं ज्ञान सहजमध्ये होतं आणि मग परमात्मा काय आहे हे समजायला लागतं आणि आपण आपल्या देहातून हळूहळू बाहेर यायचा प्रयत्न करतो. कळायला लागतं की बाबा हे शरीर मी नाही आहे, मी आत्मा आहे. हे शरीर मी नाही आहे, मी आत्मा आहे. हे आपण प्रत्येक वेळेला हे लक्षात येतं आणि आपण खरोखरच ब्रह्मरंध्रातून निघून जातो काही वेळेला. म्हणजे ज्यावेळेला जायचं आहे त्यावेळेला आपण ती स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे सहजयोग किती उच्च स्थितीचा आहे हे आपल्या लक्षात येईल. आपलं चित्त कायम सहस्त्रारच्या वर ठेवायचं आहे. पूर्ण सहस्त्रारच्या वर. कारण ज्ञान जे मिळणार आहे ते सहस्त्रारच्या वरून मिळणार आहे. इतर तत्वातून जे ज्ञान येणार आहे त्यानं आम्ही ज्ञानी होणार आहोत. हे महत्वाचं आहे ना. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. सांगितली कुठे? ती तर घातली सहस्त्रारमधून आत. इतर तत्वातून चैतन्यानं दिली, तो ज्ञानी झाला. तसंच हे ज्ञान श्री माताजी आपल्याला सहस्त्रारवरून एक टॉर्शन एरिया आईन्स्टाईननी सांगितल्याप्रमाणे त्या टॉर्शन एरियातून हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं.
तेच ज्ञान आपण मिळवायचं आहे. फक्त कनेक्शन लागलं पाहिजे आपलं, हे महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. हळू-हळू आपण शस्त्राच्या वरती जायचं. आता खाली यायचं नाही. वर, वर, वर जायचंय. प्रयत्न करायचा आहे आपल्याला. वरती जायचं. बघा. 7 फुटापर्यंत जाऊया. बघा जाता येते का? सात फुटापासून 14 फुटापर्यंत जाऊया. जाता येते का बघूया. प्रयत्न करायचा आहे. वरती राहायचा प्रयत्न करायचा आहे. खाली यायचं नाही. थोडंसं वर राहूया. कारण तो फोर्स आहे वर राहायचा. म्हणजे कनेक्शन पूर्णपणे आपलं लागतं. वरती राहतं. बघा 14 फुटापर्यंत जातं आरामशीर. समाधान मिळतं एक प्रकारचं. आनंद होतो की नाही बाबा आहे वर. वरची चक्र आहेत ना. असे ग्रह देखील आहेत वर. प्रत्येक ग्रह शरीरामध्ये आहे आपल्या. मंगळ मूलाधारमध्ये, बुध स्वादिष्ठांमध्ये आहे, गुरु पोटामध्ये आहे, शुक्र हृदयामध्ये, शनी विशुद्धी चक्रामध्ये आहे, रवी म्हणजे सूर्य आज्ञाचक्रामध्ये आहे, चंद्र शस्त्रारमध्ये आहे आणि शस्त्रारच्या वर कोण कोण आहे? युरेनस, नेपच्यून, प्लुटो. ती तिघं आहेत. अर्धबिंदू, बिंदू, वलय ते वरती आहेत. म्हणून लक्ष शस्त्रारच्या वर ठेवायचं. प्लुटो प्लुटो कुठे आहे? तो कधीही पकडीत येत नाही. येणार कसा? आपण लक्षच ठेवत नाही वरती शस्त्रार्च्याने. त्याला जाणून घ्यायचं फार अवघड आहे. प्लुटो हा ज्योतिषशास्त्रामध्ये खरं म्हणजे जास्त त्याचा विचार केला जात नाही. कारण तो काय आपल्या राशीवरती येत नाही कधी. बाकीचे ग्रह असतात, परंतु प्लुटो येत नाही कधी. कारण एका राशीत तो आला तर जवळजवळ 21 वर्ष किंवा 24 वर्ष राहतो. असं शास्त्रामध्ये आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये. त्यामुळे त्याचा विचार केला जात नाही. पण ज्यावेळेला प्लुटोला जाणतो आपण, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आत्मज्ञानाची प्राप्ती होते आपल्याला. हे मात्र तितकं सत्य आहे. म्हणून हे ज्योतिषशास्त्र झालं. अध्यात्माच्या भाषेत आपण पोहोचलेलो आहोत प्लुटोपर्यंत. त्याचं ज्ञान आपल्याला मिळतं. हे महत्वाचं आहे ना. शस्त्रारच्या वरती पूर्ण लक्ष आहे आपलं. हळूहळू आपण वरती आकाश तत्वाच्या दिशेने जाऊया. बघा, हळूहळू वर जायचं, खाली नाही यायचं. देहातीत अवस्था म्हणतो त्याला. शरीर स्थिर करायचं, हलवायचं नाही. हललं की मग कुंडलिनी खाली येते. प्रयत्न करायचा, स्थिर बसायचं जरा. आपण योगी माणसं आहे. पूर्वीच्या काळी किती वर्ष बसायची लोक, योगी माणसं. एकदा बसले की हलायचे नाहीत ते. आणि त्या स्थिरत्वातूनच त्यांना आत्मज्ञान होत होतं. म्हणून स्थिर बसायला आधी शिकलं पाहिजे. आसन नसतं. पहाटेचं ध्यान पण असं एकदा बसले की आत्म्याशी कनेक्ट, परमात्म्याशी कनेक्ट. म्हणजे हा जो देह आहे ना पूर्ण हलका होतो. पूर्ण हलका. आपण जरी जाड असलात तरी आतून हलकेपणाची जाणीव होते. कारण आपण देहातीत अवस्थित असतो. आत्मा शरीराच्या वरती गेला, देहाच्या पलीकडे गेला तो. त्यामुळे शरीर हलकं होतं, अगदी वाऱ्यासारखं होतं. वायुतत्व म्हणतो त्याला, वात. कारण वात हा मध्य मार्गात आहे. अभ्यास आहे आपला सजयोग्यांचा. डावीकडे तामसिक आहे, उजवीकडे राजसिक आणि मध्ये वात आहे. कफ लेफ्ट साईडला आहे, पित्त राईट साईडला आहे, मध्ये वात आहे. बघा किती महत्व आहे सात्विकपणा. म्हणून वात फार महत्वाचा आहे. वायू हलकं. श्री माताजींची पण जाडी किती आपल्याला, म्हणजे माताजी दिसतात तशा, परंतु किती हलक्या. लक्ष्मी
लक्ष्मी तत्व येतं आपल्यात. म्हणजे काय हलकेपणा येतो. वायू तत्वात ज्यावेळी आम्ही येतो, त्यावेळी हलके होतो. हनुमानजी कसे आहेत? किती त्यांचं बजरंग म्हणजे शरीर त्यांचं अवाढव्य, सूक्ष्म पण होतं ते. अणिमा, गरिमा, महिमा सिद्ध्या प्राप्त होत्या. परंतु वायूपेक्षा पण हलके. वायूवरती उडत होते ना ते, वायू तत्वात. म्हणजे हलकेपणा म्हणजे कुंडलिनी जागरण. हनुमानजी म्हणजे कुंडलिनीसारखंच आहेत ते. कुंडलिनीच वायू तत्वातूनच येतात ना वरती. हे किती महत्वाचं आहे, की आपण त्या तत्वामध्ये उतरणं फार महत्वाचं असतं. आणि त्या तत्वात एकदा आलो, की तत्वमसी मग कळायला लागतं सगळं. कुंडलिनीवरती आहे आपली आकाश तत्वात हलका-हलका होऊन आपण वर चाललोय. बघा सहस्त्रारच्या वर राहिलो. किती मोठी गोष्ट. माताने किती सहज दिलंय आपल्याला ते. त्या स्थितीला, त्या उच्च अवस्थेला राहणं किती महान गोष्ट आहे ती. हे कुणी मागितलं तरी मिळणार नाही, परंतु माताजी आपल्याला देत आहेत. हे आत्मज्ञान, हे खरं आत्मज्ञान. ही आत्म्याची जाणीव. देहातीत अवस्था म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं कळणं म्हणजे साक्षात्कार घटित झाला आमचा. खऱ्या अर्थानं आम्ही आत्मयोगी झालो आणि त्यामध्ये आपण आनंदात राहतो. कुंडलिनी शस्त्राच्या वर आहे. तिचा फक्त आनंद घेत बसलोय. काय करतोय आपण? काही सुद्धा नाही. किती सोपं आहे. ही जे आहे, ही फार महत्वाचं आहे. काही प्रयास करावा लागू नये. सहजयोगामध्ये सहजमध्ये आपण वर येतो. सहजमध्ये देवी देवता आपल्याला मिळतात. सहजमध्ये आत्म्याची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती होते. किती महान घटना घडतायत. आणि सगळ्याला अर्थ प्राप्त होतो. कुठल्याही धर्माचा अभ्यास करा, सगळं कळायला लागतं. शेवटी सार एकच आहे, तू आत्मा आहेस. हाच सार आहे सगळ्या धर्माचा. पण नुसता आत्मा आहेस म्हणून चालणार नाही. तो जाणवला पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं, आकाश तत्वात. अगदी स्वच्छंदपणे आपण विचरण करतोय वर आकाश तत्वात. कुंडलिनीवरती येते ना. शांत चित्तानं बसलोय आपण. हालचाल नाही, काही नाही. फक्त ती स्थिती प्राप्त करतोय. हे महत्वाचं आहे. पूर्णपणे शांतता आतमध्ये. समाधान मिळते एक प्रकारचं. ती स्थिती प्राप्त करायची आहे. त्याच अवस्थेत बसायचं. सब्सक्राइब कीजिए कुंडली चैनल को और प्रेस कीजिए बेल आइकन को जिससे कि आपको मिल सके हमारे लेटेस्ट वीडियो सबसे पहले। मैंने कहा था कि मैं हिंदी में भी बातचीत करूंगी आप लोगों से।
और रोजमर्रा की हिंदी में ही मैं आपसे बातचीत करती हूँ। कोई ऐसी भाषा मैं इस्तेमाल नहीं करती हूँ जो आपके समझ में नहीं आए। इसलिए जो हिंदी भाषा के विरोध में है उनसे भी प्रार्थना है कि मैं बहुत सी भाषाएं नहीं सीख सकती हूँ, जितनी सीख सकी हूँ उतनी सीख ली है। और आप ही की जो रोजमर्रा की भाषा है जिसमें आप सिनेमा इनमा देखते हैं उसी भाषा में बोलती हूँ। लेकिन कुछ लोगों ने मुझे कहा कि माँ पंजाबी में बोलिए। मुझे पहले पंजाबी भाषा आती थी थोड़ी बहुत, लेकिन अब बहुत दिनों से उसका कुछ इस्तेमाल किया नहीं, इस वजह से कुछ भूल सी गई है। लेकिन भाषा जो है वो प्रेम की होनी चाहिए। प्रेम की भाषा सीखिए। सारी भाषाएं सीख के आपने किया क्या? ये सोचिए कि सारी भाषाएं सीख के हमने झगड़े खड़े किए, उसके बाद धर्म सीख के हमने क्या क्या झगड़े खड़े किए। धर्म अगर झगड़ा करना सिखाता है तो वो धर्म हो ही नहीं सकता, क्योंकि हम सब एक परमात्मा के अंग प्रत्यंग हैं। इस एक परमात्मा के अंग प्रत्यंग अगर आप एक हाथ दूसरे हाथ से लड़ने लग जाए तो उसे एक माँ क्या कहेगी, बेटे तुम देखो तो सही, तुम दो हाथ जो हो एक ही शरीर के हो। अब जब हम देखते हैं कि जहां देखो वहां धर्म के नाम पे भी लड़ाई होती, तो कल के बच्चे कहेंगे कि ऐसे धर्म से भगवान बचाए रखे और ऐसे भगवान से भी भगवान बचाए। आपके बच्चे ही कल कहेंगे हमें ऐसा धर्म चाहिए नहीं। जिसके लिए आज आप कह रहे हैं वही चीज कल दुत्कारी जाएगी और छूट जाएगी, क्योंकि उसकी सत्यता दिखनी चाहिए, उसका रिजल्ट दिखना चाहिए। पता होना चाहिए लोगों को कि इसमें क्या फलश्रुति, इसमें क्या फल मिला। कोई घर में अगर बबूल बोए तो लोग कहेंगे भाई बबूल क्यों बो रहे हैं? पहले इसलिए कि इसमें से कांटे उगेंगे। कांटे क्यों बो रहे हैं? कांटे इसलिए बो रहे हैं कि लोगों को चुभेंगे। अच्छी हालत है आपकी, ऐसा क्यों सोच रहे? मैं चाहता हूं कि सबको चुभे, जिससे लोग मुझे ही गालियां दें। बड़ी अच्छी बात है। इस तरह की सारी ये बेवकूफियां एक के बाद जो हम करने चल जा रहे हैं, इन बेवकूफियों का खत्म करने का अब समय आ गया है। अगर आप इसे खत्म नहीं करिएगा तो परमात्मा इसे भी खत्म करेगा और आपको भी खत्म कर देगा। गलत बातों को लेकर आप परमात्मा को मत खराब, उनका नाम खराब। गलत चीजों को ये न कहिए कि परमात्मा ने कहा है, ये भगवान ने कहा है, कभी नहीं कह सकते। इतनी गलत गलत बातें हम लोगों ने इस तरह से प्रचलित कर ली हैं और उनके बहुत से एजेंट्स बीच में बैठे हुए हैं। हर एक धर्म में, कौन से धर्म में नहीं, ईसाई धर्म में है, मुसलमानों में है, सिखों में है, हिंदुओं में कुछ कमी नहीं, हजारों। कौन से धर्म में इसके एजेंट बैठे नहीं है बताइए? सब पैसा कमा रहे, पैसा बनाने के धंधे। अरे भाई, जो परमात्मा को एक पैसा नहीं समझ में आता है। आप अगर मुझे कल कहे कि माँ एक बैंक के लिए चेक लिख दो, तो मैं कहूँ भैया तू लिख, मुझे नहीं आता। वैसे दुनिया भर की अकल है, लेकिन बैंक लिखने की अकल नहीं, क्योंकि बैंक मेरी समझ में नहीं आती। जिस परमात्मा को पैसा समझ में नहीं आता है उसके नाम पर आप लोग पैसा कमा रहे। सिर्फ पैसा कमाने का एक धंधा शुरू हुआ, अब हत्या करने का धंधा शुरू हो जाएगा। उससे आगे जाकर के सारे कुकर्म करने का भी धंधा शुरू हो जाएगा। आपने तो सुना ही होगा कि पूर्व काल में ऐसे ऐसे अपने यहाँ मंदिर भी हुए जहाँ दुनिया भर के कुकर्म लोग परमात्मा के नाम पे करते थे। ठगी जैसी चीज अपने यहाँ चल पड़ी थी। ये सब करने से, ये सब बुराइयां करने से परमात्मा की सिद्धता न होते हुए लोग परमात्मा को दोष देते और आपके बच्चे कल कहेंगे कि परमात्मा चीज है ही नहीं। जितनी आपने धारणाएं बनाई हुई हैं दुनिया भर की, कम्युनिज्म है, आपके एक साम्राज्यवाद है, तो कोई कहता है कि स्वतंत्रतावाद होना चाहिए, कोई कहता है प्रजातंत्रवाद होना चाहिए। दुनिया भर के तंत्र फंत्रवाद बना करके और मिला के आपके हाथ में, ये सोचना चाहिए। आज अमेरिका में जाइए तो किसी की जान सुरक्षित नहीं है, दिल्ली में नहीं। मुझे को सब कह रहे थे कि वहां चूड़ी उड़ी अब दिवाली के दिन तो भाई पहनना ही पड़ता है, ये उतार के जाइए नहीं तो लोग नोच लेंगे। ये तो आपके दिल्ली में बिल्ली जैसे हालत हो गई इंसान की, और यही हालत आपके और जगह हो रही। तो ये सब जो आपने बहुत कमालात करके रखे हुए हैं, जिसको देख के लोग चकाचौंध हो रहे हैं दुनिया में, जहां जाइए वहां तक कोई सी भी धारणा कहीं भी फलिश्रुत नहीं। हम रशिया भी हो आए, चाइना भी हो आए हैं और हम अमेरिका भी हो आए, और सब एक ही नमूने हैं। सब अपनी गर्दन खुद या हाथ से काट रहे, नाक भी काट रहे, और हम उनके पीछे चले जा रहे हैं।
अपनी अकल लगा करके तो सबके सबको अगर नर्क में जाना है तो बहुत ही आसान है, लेकिन अभी नर्क में थोड़ी जगह होने दीजिए, एकदम से सबको वहां जगह कैसे, थोड़ा इंतजाम पहले हो जाए, नहीं तो वहां आप माँ को तो ये ख्याल रखता है चाहे नर्क में जाए लेकिन इंतजाम हो जाए जहां बच्चे बैठ जाए। इस तरह की जो हम लोगों ने एक हवाई चला दी है उससे असलियत बहुत दूर है, बिल्कुल दूसरी तरफ ये अंधेरा है, ये कोहरा है जिसके अंदर आप धसे चले जा रहे हैं, और परमात्मा की तरफ उनकी तरफ आंख उठाना ये असलियत है। परमात्मा ये एजेंट लोग आपको कहां से देंगे? तो एजेंट है पैसे बनाने वाले लोग। आप ही बताइए इन फूलों को फल होने के लिए कितना पैसा आप देते हैं? इस पृथ्वी माता को आप कितना पैसा देते हैं जिसने आपको सस्य श्यामला की मदद की? इतना आप लोगों ने हाहाकार मचाया है, कितनी मुश्किल से इस पृथ्वी ने हमको पाला पोसा बड़ा किया, और हम उसको इस तरह से नष्ट भ्रष्ट कर रहे हैं, उसको इतने दुखित कर रहे हैं, और वो करने के बाद भी आज भी वो सस्य श्यामला भूमि हमें आज भी हमें पालती है, हमें संभालती है, देखती है। ये विचार करते हुए भी हम ये नहीं समझते कि हम कौन से रास्ते पे धसे चले जा रहे हैं। जितने भी परमात्मा के दूत हैं, समझ लीजिए ये जो पंच महाभूत है ये परमात्मा के दूत हैं, ये उनके एंजल्स हैं जो हमारी सारी मदद करने के लिए तैयार है, लेकिन हम ही है कि हमारी गर्दन काटने पे आमादा है, उससे तो परमात्मा क्या करे। ये आपके अंदर कुंडलिनी भी है, सबके अंदर सुंदरता से बैठी हुई है आपकी माँ कुंडलिनी बैठी हुई है, 3.5 चक्र में व्यवस्थित रूप से बैठी हुई, बेचारी इंतजार में कि बेवकूफ रास्ते पे तो आए। फिर इसके अंदर चक्र भी आपके सुंदर से बने हुए हैं, और कितनी सुंदर व्यवस्था परमात्मा ने सारी कर दी है। अभी तो ज्ञान ही नहीं हुआ बेटे, अभी आंख ही नहीं खुली तुम्हारी। जिस वक्त तुम्हारी आंख खुलेगी तब तुम जान लोगे, तब तुम समझ लोगे। अरे हम किस अंधकार में डूबे हुए थे, कहीं तो अहंकार के अंधकार में, तो कहीं डर के अंधकार में, कहीं और किसी गलत चीजों के लालसा के अंधकार में, सारे षड्रिपियों से ढके हुए हम कहाँ चले जा रहे। ये सारी आपके अंदर चीजें बिल्कुल है। अब इसमें आप वाद विवाद क्या करेंगे साहब? बहुत से लोग मैं देखती हूँ डंडा वंडा लेके मेरे सामने खड़े होते हैं। मैंने कहा क्यों? कहने लगे कि वो तो बता रहे थे कि कुंडलिनी उठाने से होता है। मैंने कहा अच्छा उन्हीं के पास जाओ। तो कोई कुछ भी बता रहा है, कोई अगर कुछ भी कह रहा है, न्यूज़पेपर में छप रहा है कुछ, तो उसमें लगता क्या है? आप एक सफेद सफा लेकर उसमें छाप दीजिए। जो कोई भी कुछ छाप देता है, क्या वो शास्त्र है? वो क्या परमात्मा की बात है? नानक साहब ने कितनी मेहनत की कि जितने रियलाइज लोग थे उन लोगों को ग्रंथ साहब में बांध दिया, ग्रंथ साहब में बांध दिया, नामदेव को बांध दिया उन्होंने। और अभी परसों मैंने सोचा कि नामदेव के मंदिर में किसी ने हत्या कर दिया। अरे राम राम, वो नामदेव, उनकी क्या बात बताएं आपसे, उनको तो सिर्फ नानक साहब ही समझ सकते। नामदेव जिस वक्त में गोरा कुम्हार से मिलने गए तो उन्होंने ये शब्द कहे, देखिए कितनी सुंदर बात कही है, देखिए उनकी सुंदरता देखिए और हमारी घृष्टता देखिए और बेवकूफियां देखिए। अब गोरा कुम्हार तो कुम्हार आदमी बेचारा, जिसको कहना चाहिए शेड्यूल कास्ट है, और ये दर्जी, उसको देखते ही साथ कहते हैं निर्गुणाचा भेटी आलो सगुनाशी। निर्गुण के भेंट में मैं पहुंच गया सगुण के पास, तू सगुण में निर्गुण खड़ा हुआ है। ये प्यार और ये आदर और ये सत्कार एक योगी ही कर सकता है। एक दूसरे आदमी का सत्कार करना मनुष्य के बस का नहीं, वो नहीं कर सकता, क्योंकि आप जानते ही नहीं है कि दूसरा आदमी कितना आदरणीय है, कितना महत्वपूर्ण है, कितना प्रेममय है, कितना गौरवशाली है। आप तो बस कोई मिनिस्टर है उसके पीछे दौड़े, वो कल चला गया उसको छोड़ दिया, दूसरे के पीछे दौड़ लिए। आप में कोई स्थिरता तो है नहीं कि किसके पीछे जाना है, किसके पीछे दौड़ना है। आपकी अपनी कोई प्रतिष्ठा हो तो आप दूसरे प्रतिष्ठा को पहचान सकते कि ये साक्षात प्रतिष्ठा हमारे सामने सगुण बन के खड़ी हुई है। लेकिन आपके पहचानने के लिए आंख है कहाँ? उसके लिए भी एक आंख होनी चाहिए जिसके अंदर ज्योत होनी चाहिए। हजारों लोग लिख गए, कितनों ने कह दिया, लेकिन हम आज भूले ही भटके घूम रहे हैं। और इन हिंदुओं का क्या कहना?
इस तरह के अत्याचार स्त्रियों पे किए हैं सीता जी से लेकर अभी तक, उसके अभी तक पाप भर रहे हैं। और इन ईसाइयों से तो भगवान बचाए रखे। इससे बढ़ के महामूर्ख कहीं ढूंढे तो बता देना। ईसा मसीह के बारे में सारी गलत सलत बातें आजकल तो ये कह रहे हैं कि ईसा मसीह एक इंसान थे। इनको किसने बताया ये? इंग्लैंड में एक साहब ने ये कहा है, बहुत बड़े आदमी है, बिशप ऑफ बटरहम उनका नाम, कि ईसा मसीह एक सादे आदमी थे और उनका अपने जैसा जन्म हुआ है। ये तो उनके कुछ शिष्य थे ऐसे ही अनपढ़, उन्होंने ऐसे कहा। इनसे जाके पूछिए कि आपको ईसा मसीह के बारे में क्या मालूमात है। उनको जानने के लिए आपके पास दृष्टि है? आपके पास क्या वो लियाकत है जो आप ईसा मसीह को बता रहे हैं? क्योंकि आपको किसी ने इलेक्ट कर दिया, वहां से किसी ने बिशप बना दिया, वहां से किसी ने पोप बना दिया, तो हो गए बड़े आदमी। तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं पाहायचं आहे, शिस्तीत उघडायचे, श्रीमाताईंच्याकडे पाहायचं आहे, लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती. ती स्थिती खाली आणायची नाही, वरती ठेवायची. डोळे उघडे ठेवून पण ती वरती राहू शकते. व्हायब्रेशन्स मध्ये पण आपल्याला फरक जाणवेल, वरती गेल्यानंतर जाणवतच ते. श्रीमाताई नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवूया. लक्ष कुंडलिनी वरती ठेवूया. हळूहळू ती वरती आणूया. एक गाठ मारूया. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत आणायची, म्हणजे कळतं. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत. तीन गाठी मारतोय, म्हणजे वर फिक्स करतोय तिला, ती वरती कायम राहावी. मग थोडंसं बघायचं वरती आली का आपल्या हाताबरोबर. हा, मग कवच घ्यायचं. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा कवच तयार झालं. लक्ष कवचावरती ठेवायचं, आता हातावरती नाही ठेवायचं. जे कवच तयार होतंय चैतन्याचं तिकडे लक्ष पाहिजे, ते स्ट्रॉंग. ही कवचच आपल्याला रक्षण करणार आहे. हे देवी कवच आहे, हे शिव कवच आहे. त्यानं आपलं रक्षण होणार आहे. हे कवच घेणं अत्यंत महत्वाचं आहे. शिस्तीत घ्यायचं, चित्तानं पण आपण घेऊ शकतो ते. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती ठेवायचं आहे. जय श्री माताजी.